जय मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मैदानी चाचणीला पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 20 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांनी त्यांचे परिपत्रक जारी केलेले आहे, जसे की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असो, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस असो, तसेच पुणे लोहमार्ग पोलीस असो, अशा जिल्ह्यांनी त्यांचं परिपत्रक हे जारी केलेलं आहे. तर या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 20 जानेवारी नंतर आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. सोबतच आता आपल्या मनात एक प्रश्न बनलेला असेल की मुंबई शहरच्या या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहे, पुणेच्या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहे. जे मोठे मोठे जिल्हे आहेत, म्हणजे जिथं चांगल्या जागा आहेत, 2459 आपल्याला माहिती आहे मुंबईला जागा आहेत, 1733 इतक्या जागा पुण्याला आहेत. अशा ज्या मोठे जिल्हे आहेत यांचे ग्राउंड कधी चालू होऊ शकतात ते पण आपण पाहूयात. सोबतच एसआरपीएफचे ग्राउंड, चालकचे ग्राउंड, कोणत्या जिल्ह्यामध्ये चालकला पण जागा आहेत आणि जिल्ह्याला पण जागा आहेत, तर अशामध्ये कोणतं आधी चालकचे ग्राउंड होतील की नंतर पोलीसचे ग्राउंड होतील ते पण आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्याचं 1600 मीटर कसं आहे, कुठं रोडवर होणार आहे, कुठं ट्रॅकवर होणार आहे, याबद्दल पण कुठं 1600ला सेन्सर आहे, असं सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं होतं पुणेच्या, की आता पुणे जीआरपीचा फक्त विषय ऐकू आता फक्त, की पोलीस शिपाई भरती 2024-25 भरती प्रक्रियेकरता मैदानी चाचणीसाठी कवायत मैदान उपलब्ध करून देण्याबाबत, अशा प्रकारे या परिपत्रकामध्ये हा विषय आहे. तर एकंदरीत फक्त आपण शॉर्टकटमध्ये बघूया. तर उपरोक्त विषय सादर करण्यात की लोहमार्ग पुणे जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन 2024-25 ची रिक्त पदे 54 पोलीस शिपाई पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याकरता 7 मुदतवाढ मिळालेली होती. हे नाही वाचू आपण. तर त्यानुसार खालचा तक्ता वाचू. तर त्यानुसार 2024-25 पोलीस भरतीसाठी 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटरवर गोळा फेक या 3 मैदानी चाचणी करता आपल्याकडील मैदानावरती भरती घेणे सोयीस्कर होईल. तसेच 1 किंवा 2 टेंट उभारण्याची परवानगी मिळावी. आपल्याकडील मैदानाचे नुकसान न होण्याची दक्षता कार्यालयाकडून घेण्यात येईल. तर पुणे लोहमार्ग यांनी कोणाला पाठवलेला आहे, तर माननीय कर्नल अम्युनिशन फॅक्टरी, गोळा बारूद निर्माणी ऑर्डनन्स इस्टेट, क्रिकेट ग्राउंड, तर यांना खडकी पुणेला मुंबई आपलं पुणे लोहमार्गाचं ग्राउंड तिथं होणार आहे. त्याबद्दलची त्यांनी परमिशन तिथं मागितलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी यामध्ये काय सांगितलेलं आहे की 20 तारखेपासून आपल्या शारीरिक व मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे, म्हणजे प्रस्तावित आहे, सुरुवात होणार आहे आपल्या मैदानी चाचणीला. तर आता अशामध्ये आता या जे 20 तारीख आता जिल्ह्यांच्या बऱ्याचशा परिपत्रकांमध्ये आलेली आहे 20 तारीख. तर हे लहान जे जिल्हे आहेत त्यांच्या ग्राउंडला नक्कीच 20 तारखेपासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होऊन जाईल. जिथं मोठ्या जागा आहेत, जास्त भरपूर प्रमाणात जागा आहेत, म्हणजे मुंबईला असो, पुण्याला असो, मीरा भाईंदरला असो, अशा ठिकाणी ग्राउंड हे जास्तही काही फरक पडणार नाही. म्हणजे 8-10 दिवसाचा, म्हणजे 15 दिवसाचा फरक आपण पकडून घेऊ, त्याच्यापेक्षा जास्त फरक इतका काही यामध्ये पडणार नाही. त्यामुळे आपल्या मैदानी चाचणीची गती नक्कीच वाढवा व आणखीही याबद्दलची काही अपडेट जर आपल्याकडे मिळाली तर आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या मित्रांना पण नक्कीच व्हिडिओ शेअर करा. तर आपली मैदानी चाचणी नक्कीच 20 जानेवारीच्या नंतर नक्कीच चालू होणार आहे. या बरेचशे जिल्ह्यांचे परिपत्रक सध्या आलेले आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यांचे पण परिपत्रक नक्कीच येणार आहेत. बारके जे लहान जिल्हे आहेत त्यांचे तर 20 जानेवारी नंतर 20-25 तारखेपर्यंत डायरेक्ट ग्राउंड हे संपून जातील. म्हणजे जिथं कमी जागा आहेत त्यांचे ग्राउंड फक्त 5-6 दिवसापर्यंत चालत असतात. त्यामुळे आणि राहिला एसआरपीएफचा विषय, एसआरपीएफचे ग्राउंड पण लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे गाफल न राहता पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या मैदानी चाचणीची गती नक्कीच वाढवा. कारण की आता ग्राउंड हे नक्कीच आता आपल्याला प्रूफ आलेला आहे की 20 जानेवारीच्या नंतर आपलं ग्राउंड होणार आहे. जय हिंद.